आज आपण आता नवीन धडा पाहतोय. धड्याचं नाव आहे आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा जो धडा आहे या शब्दांचे अर्थ पण आता आपण बघूयात आणि ते बघण्यापूर्वी एक छोटंसं उदाहरण बघूयात. आयसोमेट्रिक म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, दोन्ही पण पाहूयात. हा एक छोटासा बॉक्स आहे. हा बॉक्स कसा आहे तो, अशी त्याची रुंदी आहे, साधारणपणे 15 मिलीमीटर ही रुंदी आहे किंवा जाडी म्हणूयात. ही जी लांबी आहे ही 50 मिलीमीटर आहे आणि हे माप 35 मिलीमीटरचं आहे. म्हणजे 35 बाय 15 बाय 50 अशा प्रकारचा एक छोटासा बॉक्स आहे. हा जो बॉक्स आहे याचा आपण आता ड्रॉइंग काढूयात. कसा दिसतोय पहा ड्रॉइंग. हा जो बॉक्स आहे बघा, सुरुवातीला बॉक्सचा आकार मी तुम्हाला दाखवला, 50 बाय 35 बाय 15. या बॉक्सचं मी आता ड्रॉइंग काढतो आहे. हा बॉक्स असा धरलेला आहे. मला हा बॉक्स दिसतो 50 बाय 35. 50 बाय 35 मी या बॉक्सचं ड्रॉइंग काढतो आहे. हे असं आलं. हे माप असेल 50, हे असेल 35. 50 बाय 35. तो बॉक्स मी असा पकडतो आता. हे किती माप आहे, 50 आणि हे आहे 15. याच बॉक्सचं ड्रॉइंग मी इथं काढतो आहे 50 बाय 15. हे माप आहे 50, हे आहे 15. आता हा बॉक्स मी अशा प्रकारे पकडतो. किती माप आहे याचं, 35 आणि हे आहे 15. याच बॉक्सचं ड्रॉइंग मी काढतो इथे आता 35 आणि 15. हे 35 आणि हे 15. बघा, हे तीनही ड्रॉइंग या बॉक्सचेच आहेत. 50 35, 50 15 आणि 35 15. 50 35, 50 15 आणि 35 15. आता हा बॉक्स दाखवण्यापूर्वी जर मी तुम्हाला हे ड्रॉइंग दाखवलं असतं आणि तुम्हाला सांगितलं असतं की हे 3 ड्रॉइंग एका बॉक्सचे आहेत, त्या बॉक्सचं माप 50 बाय 35 बाय 15 आहे. म्हणजे तो बॉक्स असा दिसतो, 50 बाय 35, 50 बाय 15 आणि 35 बाय 15. असं सांगून जर मी सुरुवात केली असती तर तुम्हाला तो बॉक्स कसा आहे हे लवकर कळालं नसतं. त्याच्याऐवजी मी तुम्हाला असा बॉक्स हा फिरवून दाखवला, सगळी त्याची मापं व्यवस्थित दिसतील अशी फिरवून दाखवली आणि तुम्हाला त्या बॉक्सचा अंदाज आला, तो आकार कसा असेल हे थोडक्यात तुम्हाला कळालं. म्हणजे या 3 आकारातून तुम्हाला त्या बॉक्सचा शेप किंवा आकार कसा असेल हे लवकर लक्षात येत नाही. ते लवकर लक्षात यावं यासाठी हा बॉक्स एका विशिष्ट प्रकारे असा धरावा लागतो की ज्याच्यातनं तुम्हाला हा बॉक्स कसा आहे ते कळतं. त्या बॉक्सचा विस्तार कसा आहे, आकार कसा आहे समजतं. मग कसा पकडायचा बॉक्स तो पाहूयात आपण. मी जर असा धरला तर हा चौकोन आणि हा बॉक्स सारखाच दिसतो. 50 बाय 35, हा पण 50 बाय 35. इकडची ही बाजू जी 15 जाडीची आहे किंवा 35 बाय 15ची आहे ती तुम्हाला दिसत नाही आहे. ती बघायची असेल तर बॉक्स असा पकडला पाहिजे. बघा, आता 50 बाय 15 दिसतो आहे, पण त्याच वेळेला हा जो पृष्ठभाग आहे खालचा, हा पृष्ठभाग हा गायब होतो आहे. हा पृष्ठभाग आपल्याला दिसत नाही आहे, फक्त एकच दिसतो आहे. तो पण बघायचा आहे आणि हा पण बघायचा आहे. तिसरा तो तर दिसतच नाही आहे. हा बघितला तर ते 2 गायब झालेले आहेत. म्हणजे तिन्ही पृष्ठभाग जर मला एकदम बघायचे असतील तर हा जो बॉक्स आहे हा विशिष्ट प्रकारे धरावा लागतो. कसा पहा, हा जो 50 बाय 15चा आहे तो आणि 35 बाय 15. बघा, मी थोडासा असं वळवलं, याला असं वाकवलं आहे, दिसतं का तुम्हाला, हे फिरवलेलं आहे असं. हे माप आहे 50, हे आहे 35, जाडी आहे 15. म्हणजे मला हा 50चा भाग पण दिसतो आहे, 35चा पण दिसतो आहे आणि 15 जाडी कळते. पण त्याच वेळेला मला हा पृष्ठभाग आहे जो 50 बाय 35 आहे तो मात्र दिसत नाही आहे. तो पण बघायचा आहे. मी मागून थोडे त्याला उचलतो आहे. हे थोडंसं उचललं की मला हा भाग पण दिसतो जो 50 बाय 35 आहे. हा पण भाग दिसतो आहे जो 50 बाय 15 आहे आणि हा पण भाग दिसतो आहे जो 35 बाय 15 आहे. म्हणजे हे तिन्ही पृष्ठभाग मला एकाच वेळेला दिसतात. इथं पण तिन्ही पृष्ठभाग मला दिसत होते, 50 35, 50 15, 35 15 सगळं दिसायचं मला, पण हे सेपरेट दिसत होते. हा वेगळा, हा वेगळा आणि हा वेगळा. या पोझिशनमध्ये मला तिन्ही एकदम दिसत आहेत आणि या तिन्ही एकदम दिसण्यामुळं या बॉक्सचा आकार मला एकाच सिंगल व्ह्यूमधून
किंवा एका नजरेमधून मला याचा पूर्ण आकार कसा आहे हे लवकर आणि चांगल्या प्रकारे स्पष्ट दिसतं. मग ही जी त्याची पोझिशन आहे, ज्या पोझिशनमध्ये मी याला सध्या असं थोडं फिरवलं होतं, मागून थोडं उचललं होतं, या पोझिशनला म्हणायचं आयसोमेट्रिक पोझिशन, की ज्या पोझिशनला मला या बॉक्सचे सगळे पृष्ठभाग सारख्या प्रमाणात स्पष्ट दिसतात. तर सारख्या प्रमाणात म्हणजे काय थोडक्यात बघूयात. हा बॉक्स जो मी असा फिरवला होता आणि मागून उचलला होता, तो फिरवताना मी किती फिरवायचा हे नक्की नाही माहीत आपला. आता मी जरा जास्तच फिरवला तर काय होतं बघा, हा जो लाल रंगातल्या रेषांचा भाग आहे हा जरा अंधुक दिसतोय, मला दिसतोय थोडासा, पण हा स्पष्ट दिसतोय. कमी फिरवला तर हा लाल रंगाच्या रेषांचा स्पष्ट दिसतो आणि निळ्या रंगाच्या रेषेचा जरासा अंधुक दिसायला लागतो. मग ही असा मध्य गाठला पाहिजे की दोन्ही मला सारख्या प्रमाणात स्पष्ट दिसले पाहिजेत. हा पण दिसावा आणि हा पण दिसावा. मग अशा प्रकारे पकडलं. मग आता हा वरचा जो भाग आहे हा दिसण्यासाठी मी त्याला मागून थोडं उचलतो आहे. हे थोडं म्हणजे किती, जर जास्तच उचललं गेलं तर हा चांगला स्पष्ट दिसतो आणि त्याचबरोबर हे जे दोन आहेत हे दोन मला स्पष्ट दिसत नाही आहेत. किंवा कमी उचललं गेलं तर हा स्पष्ट दिसत नाही आहे. म्हणजे पहा, याला वळवायचं पण आहे आणि मागून उचलायचं पण आहे. हे अशा प्रकारे वळवायचं आणि उचलायचं आहे की मला हा पृष्ठभाग, हा इकडचा डावीकडचा आणि हा वरचा, हे तिन्ही पृष्ठभाग सारख्या प्रमाणात स्पष्ट दिसावेत. मग याची ही जी पोझिशन आहे की ज्याच्यामध्ये मी त्याला वळवलं आहे, मागून उचललेलं आहे आणि अशा पद्धतीने सेट केलं आहे की सगळे पृष्ठभाग मला सारख्या प्रमाणात स्पष्ट दिसत आहेत, म्हणजे आयसोमेट्रिक दिसत आहेत, त्या पोझिशनला म्हणायचं आयसोमेट्रिक पोझिशन. कशी आहे पहा पोझिशन ती. तर हे मी जर इथं अशी पेन्सिल धरली इथे, तर या पेन्सिलच्या या रेषेला किंवा पेन्सिलला या बॉक्सची ही कडा आणि इकडची डावीकडची खालची कडा, ह्या दोन्ही कडा माझ्या पेन्सिलच्या रेषेला 30 अंशाचा कोन करतात. बघा, हा कोन हा 30 अंशाचा आहे आणि तसंच पलीकडचा पण 30 अंशाचा आहे. ही जी कडा आहे बॉक्सची, ही कडा आणि ही खालची कडा, ह्या दोन्ही कडा पेन्सिलला 30 अंशाचा कोन करतात. आणि त्याच वेळेला ही पोझिशन अशी मला मिळते की ज्याच्यामध्ये मला सर्व पृष्ठभाग या बॉक्सचे सारख्या प्रमाणात स्पष्ट दिसतात. हा कोन जरा कमी जास्त झाला तर हे परत पृष्ठभाग अस्पष्ट दिसायला लागतात. ही जी पोझिशन आहे की ज्या पोझिशनमध्ये मला हे सगळे पृष्ठभाग सारख्या प्रमाणात स्पष्ट दिसतात, त्या पोझिशनला म्हणायचं आयसोमेट्रिक पोझिशन. आणि या पोझिशनमध्ये आपल्याला जे ड्रॉइंग काढायचं आहे, त्याची रचना करायची आहे, त्याला म्हणायचं आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. म्हणजे अशा 3-3 आकृत्यांमधून मला ही वस्तू सांगता येते कशी आहे ते, परंतु तुम्हाला लवकर त्याचा बोध होत नाही, समजत नाही आहे. तर ती समजावी, एकाच नजरेतून आपल्याला त्याचा विस्तार स्पष्ट व्हावा, अशा पद्धतीने ही वस्तू ठेवायची आणि त्या पोझिशनमध्ये त्या वस्तूचं ड्रॉइंग काढायचं, त्याला म्हणायचं आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. आता हे आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन प्रत्यक्ष कसं करायचं हे आपण बघूयात. आत्ताच दाखवलेला बॉक्स पहा, त्याचं मी ड्रॉइंग काढलेलं आहे. हाच तो बॉक्स आहे. या बॉक्सला जर मी असं धरलं तर हे ड्रॉइंग आणि हा बॉक्स बऱ्यापैकी जुळतं आहे. पहा, तुमच्या लक्षात येतं आहे. जाडी 15 आहे, लांबी 50 आहे आणि ही जी रुंदी आहे ती 35 आहे. हा बॉक्स आहे आणि हे त्याचं ड्रॉइंग आहे. अशा पद्धतीने सेट केलेलं आहे की या बॉक्सची ही जी खालची कडा आहे उजवीकडची आणि डावीकडची, ही आडव्या रेषेशी 30 अंशाचा कोन करते. या पोझिशनला म्हणायचं आयसोमेट्रिक पोझिशन. ह्या पोझिशनमध्ये आपल्याला 1, 2 आणि 3 तिन्ही पृष्ठभागांचे आकार एकाच व्ह्यूमध्ये, म्हणजे एकाच नजरेतून आपल्याला स्पष्टपणे दिसतात आणि सारख्या प्रकारे स्पष्ट दिसतात. असं नाही की हा मोठा जरा जास्त चांगला वाटतोय, हा छोटा एवढा अंधुक दिसतोय, वरचा दिसतच नाही, असं नाही झालेलं. तर तीनही पृष्ठभाग सारख्या प्रमाणात स्पष्ट दिसणारी ही जी पोझिशन आहे याला म्हणायचं आयसोमेट्रिक पोझिशन. आता या पोझिशनमधलं ड्रॉइंग कसं काढायचं हे बघण्यापूर्वी ही पोझिशनमध्ये ठेवल्यानंतर ह्याच्या रेषांचं जरा वर्णन बघूयात. ही जी लाल रंगाची रेषा तुम्हाला दिसते, ही रेषा, ही दुसरी लाल रंगाची रेषा, ही तिसरी लाल रंगाची रेषा, ह्या तिन्ही रेषा एकमेकाला समांतर आहेत. ही रेषा, ही दुसरी आणि तिसरी एकमेकाला समांतर आहेत आणि त्या 30 अंशामध्ये काढलेल्या आहेत. ही पहिली रेषा तुम्हाला दिसते 30 अंशात काढलेली, यालाच ही दुसरी समांतर आहे, याला तिसरी ही समांतर आहे. पुढची पहा, ही काळ्या रंगातली उभी रेषा काटकोनात काढलेली, या आडव्या रेषेशी काटकोन केलेला आहे, ही उभी रेषा, याला समांतर ही डावीकडची उभी रेषा तुम्हाला दिसते, याला समांतर ही उजवीकडची पण उभी रेषा आहे. म्हणजे 1, 2, 3 ह्या रेषा समांतर आहेत आणि आडव्या रेषेशी काटकोनामध्ये आहेत. तर तिसरी रेषा पहा, ही डावीकडची रेषा निळ्या रंगाची आहे, ही रेषा आडव्या रेषेशी 30 अंशाचा कोन करते. ही रेषा
आडव्या रेषेला 30 अंशाचा कोन करते. याला ही रेषा समांतर आहे, ही आडवी रेषा तिरपी रेषा डावीकडची, याला ही पण समांतर आहे. एक, ही दुसरी आणि तिसरी, ह्या तीनही रेषा 30 अंशाच्या कोनामध्ये आलेल्या आहेत. आता हे सगळं रचना करायची कशी पुढे पहा. ही पहिली पोझिशन मी तुम्हाला दाखवलेली आहे. या पोझिशनमध्ये हा खाली जो दिसतोय हा 45 अंशाचा सेट स्क्वेअर आहे. तुमच्याकडे 2 सेट स्क्वेअर दिलेले आहेत, एक 45 डिग्रीचा एक 30-60चा आहे. तर 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर मी असा खाली धरला, हा सेट स्क्वेअर आहे बघा, असा खाली सेट करतो आहे. आणि दुसरा 30 अंशाचा सेट स्क्वेअर घेतो आहे, तो असा वर काटकोनात धरतो आहे, 90 अंशाचा कोन धरलेला आहे. आणि ही रेषा मला काटकोनातली मिळू शकते, जी काळ्या रंगातली आहे, जी आपल्या आता दाखवलेल्या बॉक्समध्ये ही काळ्या रंगाची रेषा होती. म्हणजे ही रेषा मिळवायची असेल तर सेट स्क्वेअर्स आपल्याला हे असे पकडले पाहिजेत. 45 डिग्रीचा हा खाली लावा आणि 30-60चा हा अशा प्रकारे 90 अंशात सेट करा. बघा मी सेट स्क्वेअरचं चित्र इथं दाखवलेलं आहे. हा 45चा आहे आणि हा 30-60चा आहे. मला काळ्या रंगाची रेषा काढायची असेल तर सेट स्क्वेअर अशा प्रकारे पकडावं लागेल. पुढची रेषा ही लाल रंगाची रेषा आहे. उजवीकडे 30 अंशातली रेषा काढायची आहे. 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर असं मी खाली लावतो आहे आणि 30 अंशाचा सेट स्क्वेअर या पद्धतीने लावतो आहे. ही मला लाल रंगातली रेषा मिळून जाईल. बघा अशा प्रकारे खाच असलेला जो सेट स्क्वेअर तुमच्याकडे आहे तो 30 अंशाचा सेट स्क्वेअर, इथं दिसतं 30 अँगल आहे, हा 30 आहे, हा 60चा कोन आहे आणि हा काटकोन आहे. आणि हा कोन मापक असलेला सेट स्क्वेअर म्हणजे 45 डिग्रीचा आहे, तो खाली लावायचा आहे. हा बेसला धरायचा आहे आणि याच्यावरती 30 अंशाचा सेट स्क्वेअरचा सेट करायचा आणि ही लाल रंगाची रेषा आपण काढू शकतो. त्यानंतर डावीकडची 30 अंशाची रेषा, इथं सेट स्क्वेअर असा धरतो आहे 45 डिग्रीचा खाली, 30 अंशाचा उलट्या बाजूने लावतो आहे आणि रेषा काढतो आहे. बघा सेट स्क्वेअरची पोझिशन तुम्हाला इथं दिसते. 45चा खाली आहे, 30 अंशाचा डावीकडे. म्हणजे अशा प्रकारे मला निळी रेषा काढता येईल. निळी म्हणजे डावीकडची 30 अंशातली. लाल रेषा काढता येईल, लाल रेषा म्हणजे उजवीकडची 30 अंशातली. आणि काळी रेषा काढता येईल, काळी म्हणजे काटकोनातली रेषा. तुमच्या वहीमध्ये तुम्ही लाल, निळी, काळी असे काही काढणार नाहीत. सगळ्या रेषा तुमच्या पेन्सिलने काळ्या रंगाचेच येणार आहेत. परंतु तुम्हाला फरक कळावा म्हणून मी इथं वेगवेगळे 3 असे रंग दाखवलेले आहेत. आता एक रेषा तुम्हाला काढता आली खालची, याला समांतर पुढची रेषा काढायची. कशी काढणार पहा. हा 45 सेट स्क्वेअर खाली लावा, 30 अंशाचा इथं ठेवा, एक रेषा काढली. हा जो सेट स्क्वेअर आहे हा असा सरकवत पुढे न्यायचा आहे. आपण यूज ऑफ सेट स्क्वेअर शिकलो आहे, त्याच्यानुसार हा खालचा 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर जो आहे तो फिक्स पकडायचा, हा हलू द्यायचा नाही. नंतर लावलेला सेट स्क्वेअर जो आहे तो सरकवत न्यायचा आहे. जेवढं अंतर आवश्यक तेवढं गेल्यानंतर इथे रेषा काढून टाकायची. बघा आलेली रेषा ही या लाल रंगाच्या रेषेला समांतर असेल. अशा प्रकारे आपण इथे रेषा काढू शकतो. तर या प्रकारे तुम्ही ह्या सेट स्क्वेअरची पोझिशन समजून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ड्रॉईंग काढायला सुरू करायचं आहे. हा जर बॉक्स तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की हा जो पृष्ठभाग चौकोनी मोठा दिसतो तुम्हाला, जो 50 बाय 35चा आहे, हा पृष्ठभाग ह्या बाणाच्या दिशेला म्हणजे उजवीकडे तोंड करून बसलेला आहे. हा वरचा पृष्ठभाग वर तोंड करून बसलेला आहे आणि तुमच्याकडे बघत नाही येतो. आणि हा जो डावीकडचा आहे 35 बाय 15चा, तो या डाव्या बाजूने बघतो आहे. म्हणजे हा पृष्ठभाग इकडे पाहतोय, हा इकडे बघतो आणि एक सरळ वर बघतोय. हे तुम्हाला याच्या दिशा तुम्हाला समजल्या पाहिजेत. हा उजवीकडे पाहणारा पृष्ठभाग आहे, हा वर पाहणार आहे आणि हा डावीकडे पाहणार आहे. हे तीनही पृष्ठभाग जर आपण एकत्र काढले की हा बॉक्स तयार होतो आहे. म्हणजे उजवीकडे पाहणारा पृष्ठभाग त्याला चिकटून हा डावीकडे पाहणारा पृष्ठभाग, त्याच्या डोक्यावरती हा वर तोंड करून असलेला किंवा वर पाहणारा पृष्ठभाग, हे जर तिन्ही आपण एकत्र काढले की हा बॉक्स तयार होतो आहे. आता ही रचना कशी करायची, वेगवेगळ्या दिशेला तोंड केलेले हे पृष्ठभाग काढायचे कसे ते एक आपण बघूयात. त्यापूर्वी हा एक चौकोन पहा, चौरस पहा, 1 2 3 4. हा चौरस समोर तोंड करून म्हणजे तुमच्याकडे पाहणारा आहे. हा उजवीकडे बघत नाही, डावीकडे बघत नाही, हा समोर पाहतोय. या चौकोनाला, या पृष्ठभागाला आपण वेगवेगळ्या पोझिशनला म्हणजे एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे आणि एकदा वर तोंड करून अशा 3 पोझिशनला आपल्याला ह्याला सेट करायचं आहे. तर मी सुरुवातीला काय करतोय, हा समोर तोंड केलेला हा चौरस काढून घेतला. याचं माप 35 बाय 35 किंवा 30 बाय 30 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सुरुवात करताना एक आडवी रेषा, आडव्या रेषेला सेट स्क्वेअरमध्ये पकडून बरोबर व्यवस्थित पोझिशन घेऊन 30 अंशाचा कोन उजवीकडे, 30 अंशाचा कोन डावीकडे आणि काटकोन, अशा 3 पोझिशनमध्ये 3 रेषा मी काढून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आत्ता दाखवल्या या तिन्ही पोझिशन्स. ही पहिली काळ्या रेषेची पोझिशन, लाल रेषेची पोझिशन आणि निळ्या रेषेची पोझिशन. अशा प्रकारे तिन्ही पोझिशन्समध्ये मी या 3 रेषा काढलेल्या आहेत.
आता मला करायचं काय आहे, हा चौकोन जो आहे जो सध्या तुमच्याकडे पाहतो आहे, समोर पाहतो आहे, त्याला उजवीकडे तोंड करून ठेवायचं आहे. उजवीकडे तोंड करून ठेवण्यासाठी ह्या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता या 30 अंशाच्या उजवीकडच्या रेषेवर तो चौकोन आला पाहिजे. हा जो चौकोन आहे हा उजवीकडच्या रेषेवर आहे, 30 अंशाच्या उजव्या रेषेवर. मग मी आता काय करतो आहे, या चौरसाला असं उचलतो आहे, याला असं पूर्ण उचललं 1 2 3 4ला आणि या उजवीकडच्या रेषेवर नेऊन ठेवलेला आहे. ही जी तिरपी रेषा दिसते 30 अंशातली, हा चौकोन पूर्ण उचलतो आहे आणि याला असा नेऊन 30 अंशाच्या रेषेवर ठेवतो आहे. बघा ही जी आडवी रेषा होती ती आता या 30 अंशाच्या रेषेवर आलेली आहे. मग बघा 3 2 ही रेषा इथं 3 2 अशी झालेली आहे. हा जो पॉईंट आहे सुरुवातीचा, हा पॉईंट नंबर आला 3. याच्या उजवीकडे पॉईंट नंबर जाईल 2 की जो या 3 2च्या मापाच्या अंतरावर आहे. हा पॉईंट असेल 2. बरोबर इकडचं अंतर इथं ट्रान्सफर करायचं. इथे अंतर तुम्ही मोजू शकताय, एवढं अंतर खाली घ्यायचं आहे, ते ट्रान्सफर करायचं. त्याच्यानंतर 3च्या डोक्यावर इथं काय पहा, 3च्या डोक्यावर 4 आहे. इथं पण 3च्या डोक्यावर 4 काढायचं आहे. सेट स्क्वेअर व्यवस्थित पकडलेला आपण ही रेषा आधीच काढून घेतलेली आहे. या रेषेवर 3 4 इतकं अंतर मोजायचं. हे जे 3 4 अंतर आहे हे याच्यावर मोजायचं आहे. किती आहे पहा, इथं 35 अंतर आहे. 35 अंतरावर हा पॉईंट मार्क करा. हा पॉईंट आला 4. हा इकडचा येतो 2, वरचा आला 4. पुढे 2 1 ही रेषा जी उभी आहे म्हणजेच 3 4ला समांतर आहे. पहा ही 3 4ची रेषेला ही समांतर आहे. मग या रेषेला ही पण रेषा समांतर आली पाहिजे. कशी काढायची पहा, पुन्हा सेट स्क्वेअर पकडा, काटकोनातली पोझिशन त्याची घ्या जी वर आपण काळ्या रंगातल्या रेषेची बघितलेली आहे. या पोझिशनमध्येच हा सेट स्क्वेअर जो वर नंतर धरलेला आहे तो सरकवत घेऊन या पॉईंट नंबर 2 पर्यंत आणि ही रेषा काढून टाका. म्हणजे या रेषेवर कुठेतरी वरती आपल्याला पॉईंट नंबर 1 मिळणार आहे. किती अंतरावर मिळेल हे अंतर मोजा. किंवा दुसरा प्रकार, याच्यामध्ये 3 2ला समांतर 4 1 आहे. 3 2ला समांतर 4 1 आहे. मग 3 2ला समांतर आपण काढूयात. ही 3 2ची रेषा सेट स्क्वेअर सेट करा खाली. अशा प्रकारे जी आपली लाल रंगाची रेषा होती सरकवत नाही पुढे आणि पॉईंट नंबर 4मधून ही रेषा काढायची. पहा चौकोन तयार झाला. 3 4 हा 2 1 हा पॉईंट नंबर आला 1 1 2 3 4 हा चौकोन जो हा 1 2 3 4 तुमच्याकडे पाहत होता समोर तोंड केलेला, आता हा चौकोन मात्र उजवीकडे बघणार आलेला आहे. हा चौकोन उजवीकडे पाहणार आलेला आहे. बघा या आकृतीमध्ये कसा होता तशाच प्रकारे हा चौकोन आलेला आहे, उजव्या बाजूला बघतोय. मग जसा हा उजवीकडे काढला आहे तसं आपल्याला डावी बाजूला तोंड केलेला पण चौकोन काढता येईल. हा छोटा चौकोन जो आहे तशा प्रकारचा चौकोन आपल्याला काढता येईल. हा जो चौरस आहे याला आता मी उचलतो आहे आणि डावीकडच्या रेषेवर नेऊन ठेवतो आहे. बघा नीट, या ठिकाणी मी 3 रेषा तयार ठेवलेल्या आहेत. असा सेट स्क्वेअर पकडतो आहे खाली, 45चा खाली घेतो आहे. 30 अंशाची रेषा इथे जोडलेली आहे आणि अशी रेषा काढून घेतो आहे. या रेषेवर मी तो हा चौकोन जो आहे चौरस तो उचलणार आहे आणि या डावीकडच्या रेषेवर नेऊन ठेवणार आहे. मग या चौरसाचा 1 2 3 4 पैकी या ठिकाणी 2 नंबर पॉईंट येऊन बसेल. हा कॉर्नरला असेल 2 नंबरचा पॉईंट. याच्या डावीकडे पॉईंट नंबर 3 असणार आहे. किती अंतरावर, हे 2 3 अंतर मोजायचं आहे आणि तेवढ्या अंतरावर इथे डावीकडे 3 नंबरचा पॉईंट मार्क करायचा आहे. पॉईंट नंबर 3 इथलं अंतर जे आहे हे मोजून तिकडे ट्रान्सफर करायचं आहे. 2 3 2च्या वर कोणता पॉईंट आहे, इथं कुठला आहे बघा, 2च्या वर 1 आहे. इथं पण 2च्या वर 1 असेल, अंतर सेम असेल. इथं पण 2 1 मोजून अंतर मार्क करायचं आहे. आता राहिला पॉईंट नंबर 4. 1 4 ही जी रेषा आहे ती 3 2ला समांतर आहे. सेट स्क्वेअर घ्या, सेट करा इथे. ह्या 3 2ला समांतर, मग 3 2ला आधी सेट स्क्वेअर सेट करायचा. सेट स्क्वेअर असा वरचा सरकवत न्यायचा आहे. पॉईंट नंबर 1 पर्यंत आल्यानंतर ही रेषा काढायची. इथं डायरेक्ट तुम्ही 1 4चा माप मोजू शकता किंवा 3 4ची जी रेषा आहे बघा इथे 3 4ची रेषा ती 1 2ला समांतर आहे. आपण इथे 1 2 तर काढलेलीच आहे, त्याला समांतर 3 4 काढूयात. 3 4 ही रेषा काटकोनात असणार आहे, जशी 1 2 काटकोनात आहे. हा सेट स्क्वेअर सरकवत न्या. पॉईंट नंबर 3 पाशी आल्यानंतर उभी रेषा टाका. बघा हा पॉईंट नंबर मिळतो 4 1 2 3 4. तर हा जो चौकोन आहे हा आत्ता आपण मिळालेला चौकोन हा डावीकडे फेस केलेला आहे, तोंड केलेला चौकोन आहे. तुम्ही चित्रामध्ये बघू शकताय. हा इकडे पाहतो आहे. ह्याच्या आधी काढलेला हा चौकोन इकडे बघत होता, हा डावीकडे बघतो आहे. हा तुम्ही समोर पाहिलेला काढलेला आहे. या बॉक्सपैकी हा चौकोन आपण काढून झाला. आता राहिला तिसरा चौकोन जो वर पाहतो आहे.
बघा नीट, हा खाली काढूयात आपण इथे. आता हा चौकोन किंवा हा चौकोन, हे दोन्हीपैकी कोणताही चौकोन, त्याला जर असं वरून धक्का मारला आपण असा, तर या रेषेवर तो पडेल खाली. तर त्याला पडलेल्या पोझिशनचा चौकोन काढूयात. हा पॉईंट नंबर 2 इथंच राहील, पॉईंट नंबर 2. याच्या डावीकडे पॉईंट नंबर 3, हा पॉईंट नंबर 3. अंतर आपलं मोजलेलं आहे, पॉईंट नंबर 3. हा जो वर होता 2, 1 नंबर पॉईंट जो वर होता तो आता या साईडला येऊन पडणार आहे. कुठे? 30 अंशाच्या रेषेवर. ह्या 30च्या रेषेवर येऊन पडेल पॉईंट नंबर 1. 1, 2, 3 पॉईंट मिळाले, राहिला फक्त 4. बघा 1, 4 ही रेषा 2, 3ला समांतर आहे. आपण 1, 4 काढणार आहे, 2, 3ला समांतर. सेट स्क्वेअर परत व्यवस्थित सेट करा. 2, 3ला समांतर आपल्याला 1, 4 काढायचं आहे. 2, 3ला समांतर धरायची रेषा, सेट स्क्वेअर पुढे सरकवत न्यायचा आहे आणि 1, 4 ही रेषा काढायची आहे. या बाजूने पण आपण समांतर रेषा काढूयात. 1, 2ला समांतर 3, 4 आहे, ही रेषा मिळून जाईल. आणि हा जो चौकोन असेल 1, 2, 3, 4, हा चौकोन वर तोंड केलेला आला आहे बघा. म्हणजे मगाशीच्या बॉक्समधले 3ही चौकोन आपण पूर्ण केले 1, 2, 3, 4 पोझिशनमध्ये. हा चौकोन वर पाहतोय. हा जो चौकोन आहे हा 30 अंशामध्ये डावीकडे पाहतोय आणि हा जो चौकोन आहे हा 30 अंशामध्ये उजवीकडे पाहतोय. हे 3 दिशांमध्ये पाहणारे चौकोन आपण काढलेत की हे ज्या बॉक्समध्ये होते. हे तीनही चौकोन जर आपण एकत्र केले, एकाच ठिकाणी ठेवले, तर आपल्याला तो बॉक्स मिळून जाईल. कसा मिळतो ते पहा. पहा या ठिकाणी मी 3ही चौकोन एका ठिकाणी काढलेले आहेत, एका बॉक्सवर काढलेले आहेत. हा पहिला चौकोन होता आपला उजवीकडे तोंड केलेला, याच्यामध्ये इथं आलेला आहे. हा डावीकडे तोंड केलेला 2 नंबरचा चौकोन इथे तुम्हाला दिसतोय. आणि हा वर तोंड केलेला 3 नंबरचा हा मी वर काढलेला आहे. म्हणजे काढताना ही बेसलाईन पकडली आहे, 30 अंश रेषा इथं पकडली आणि याच्यावर हा चौकोन तयार केला. म्हणजे हा बॉक्स पूर्ण तयार होतो. याच्यामध्ये 3ही चौकोन आहेत की जे 3 दिशांना पाहत आहेत की जे आपल्या या बॉक्समध्ये होते. म्हणजे असा बॉक्स काढायचा असेल किंवा अशी आयसोमेट्रिक आपल्याला रचना करायची असेल तर सुरुवात कशी झालेली आहे, समोर तोंड केलेला हा चौरस काढला, त्याला 30 अंशाच्या रेषेवर वळवलेला आहे उजव्या बाजूने, त्यालाच डावीकडे वळवलेला आहे, त्यालाच वरच्या पोझिशनमध्ये म्हणजे वर पाहणाऱ्या पोझिशनमध्ये सेट केलेला आहे. आणि तिन्ही पृष्ठभाग जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा ही आलेली आपली आयसोमेट्रिक पोझिशन. आणि ह्या पोझिशनमध्ये आपण हे जे ड्रॉईंग काढलेलं आहे ह्याला आपण म्हणतो आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन किंवा आयसोमेट्रिक ड्रॉईंग. हे आपण काढणार आहोत आपल्या वहीमध्ये. प्रत्यक्ष आपल्या वहीमध्ये काय काढायचं आहे, कुठं कुठली आकृती काढायची आहे हे तुम्हाला आता सांगतो आहे. अशा प्रकारे आपल्याला आता एका पानामध्ये 8 भाग करायचे आहेत आणि ही इथं दाखवल्याप्रमाणे 8 आकृत्या काढून घ्यायच्या आहेत. त्यातली पहिली आकृती पहा कशी आहे ती. उजवीकडच्या बाजूला तोंड केलेला हा 30 अंशाचा चौकोन काढण्यापूर्वी आपण समोर तोंड केलेला एक चौरस काढायचा आहे. त्याचं माप दिलं 40x40. त्याच चौकोनाला उजवीकडे फिरवायचं आहे, उजव्या बाजूला तोंड करून ठेवायचं आहे. त्याच चौकोनाला डावीकडे तोंड करून ठेवायचं आहे आणि त्याच चौकोनाला वर तोंड केलेल्या पोझिशनमध्ये. म्हणजे अशा एकूण 4 पोझिशन आपण काढणार, एकाखाली एक. वर समोर तोंड केलेला, उजवीकडे, डावीकडे आणि वर. त्यानंतर उजवीकडच्या 4 भागामध्ये पहिल्यांदा उजव्या बाजूला तोंड केलेला हा आयत काढायचा आहे. 50x20चा आयत तुम्हाला दिसतोय. डावीकडे तोंड केलेला 30x20चा एक आयत काढायचा, त्याला बी नाव दिलं आपण. त्याच्या खाली सी नावाचा 50x30चा आयत काढायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी बघा हे जे ABC 3 आहेत, ए आहे, बी आहे आणि सी आहे, ते आपण एकाच ठिकाणी आणलेले आहेत. जसा इथला ए होता तसाच हा खालचा ए काढलेला आहे उजव्या बाजूला तोंड केलेला. जसा इथं डावीकडे तुम्हाला इथं बी दिसतोय डाव्या बाजूला तोंड केलेला, तसा इथं बी दिसतोय. आणि जसा हा सी वर तोंड केलेला तसा हा वर तोंड केलेला सी आहे. तिन्ही एकत्र आणलेले आहेत, हा बॉक्स तयार होतो आहे 50x30x20चा. इथं मी जशी मापं दिलेत 50, 30, 20 किंवा डावीकडच्या आकृतीला 40, ही मापं काही तुम्ही लिहू नका. तुम्ही केवळ चित्र काढा आणि 1, 2, 3, 4 कोपरे आणि या ठिकाणी ABCD अशी नावं, एवढीच फक्त नावं द्या. आणि 30 अंशाचा कोनाचं माप फक्त एकाच ठिकाणी द्या की हा अँगल 30 अंशाचा आहे असं एकदाच सांगा, कारण प्रत्येक वेळेला ती सांगायची गरज नाही. एका पूर्ण पानामध्ये या 8 आकृत्या येतील. शीटचं नाव असेल आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स पार्ट 1. हा पहिला भाग आहे आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शनचा, ज्याच्यामध्ये आपण या 8 आकृत्या तयार करतो आहे. या 8ही आकृत्या सेट स्क्वेअरच्या मदतीनेच काढायची आहेत. कुठली आकृती फ्री हँड काढायची नाही. प्रत्येक रेष काढताना सेट स्क्वेअरचा वापर करायचा आहे.
ही रेषा कोणत्या रंगाची आहे. आता रंग तुम्हाला इथे लगे आठवेल पहा. या ठिकाणी आपण रंगीत रेषा काढलेल्या आहेत. उजवीकडची रेषा ही उजवीकडची 30 अंशाची रेषा म्हणजे लाल रंगाची रेषा, म्हणजे सेट स्क्वेअर असा आला पाहिजे. डावीकडची 30 अंशाची रेषा म्हणजेच ही निळ्या रंगाची रेषा, सेट स्क्वेअरची पोझिशन अशी आली पाहिजे. काटकोनातली रेषा म्हणजे ही काळ्या रंगाची रेषा, त्याला सेट स्क्वेअरची पोझिशन ही अशीच आली पाहिजे. म्हणजे आपली रेषा कोणत्या दिशेची आहे पहा, ती कोणत्या रंगाशी जुळते हे सुरुवातीला बघा आणि या व्हिडिओमधून चेक करा की तुम्हाला सेट स्क्वेअरची पोझिशन कशी घ्यायची आहे. एकदा याचा सराव झाला की तुम्हाला परत रंग आठवावे लागणार नाहीत किंवा व्हिडिओ देखील आठवावा लागणार नाही आहे. तर हे तुम्हाला प्रत्यक्षात ही आकृती काढता येईल. ही उजवीकडची रेषा आहे म्हणजे आपली लाल रंगाची रेषा आहे, ही काळ्या रंगाची रेषा आहे, इथे डावीकडे गेलेली ही निळ्या रंगाची रेषा आहे. अशा प्रकारे या आकृत्या सगळ्या काढायच्या आहेत. माप कुठेही लिहू नका, फक्त 30 अंशाचं माप एकदाच द्या. ह्या सर्व आकृत्या डार्क अशा काढायच्या आहेत. आधी 8 भाग करून घ्या वहीच्या पानाचे आणि 8 भागामध्ये या 8 आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. प्रत्येक आकृती ही सेट स्क्वेअरच्या मदतीने आणि अतिशय फाईन काढायची. पेन कुठेही वापरू नका, रंग कुठेही वापरू नका. ड्रॉइंगचं नाव असेल आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स पार्ट 1. अशा प्रकारचे अजून आपण त्याला 3 ते 4 पार्ट असे आकृत्यांचे वेगवेगळे प्रकार आपण शिकणार आहोत आणि त्याचे कन्स्ट्रक्शन कशी करायची हे देखील आपण बघायचं आहे. ह्या व्हिडिओसोबत मी या पानाचा पूर्ण असा एक फोटो पाठवतो तुम्हाला, म्हणजे बारीक तुम्हाला बघता येईल की त्याचा विस्तार कसा करायचा आहे, त्याची स्पेसिंग कशी करायची, जागा कशा ठरवायच्या आहेत त्या. तर हे अतिशय काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे आणि वाटल्यास 2-3दा लागोपाठ पहा आणि नंतर याची कन्स्ट्रक्शन करायची. नाव असेल आयसोमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स पार्ट 1.